पंडित नेहरूंनी जगाचा विरोध पत्करून एक धाडसी निर्णय घेतला नसता तर आज भारतात इंडियन ऑइल आणि ओएनजीसी सारख्या संस्था अस्तित्वात नसत्या। जेव्हा 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या समोर शेकडो समस्या होत्या, पण एका बाजूला एक दुसरी मोठी अडचण होती, ती म्हणजे ऊर्जा। आपल्याला साधं रॉकेल किंवा डिझेल लागलं तरी परदेशी कंपन्यांकडे हात पसरावे लागायचे। पंडित नेहरूंनी जेव्हा आधुनिक भारताचं स्वप्न पाहिलं तेव्हा त्यांना हे स्पष्ट जाणवलं की जोपर्यंत भारत ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी होत नाही तोपर्यंत आपला विकास शक्य नाही। काही राजकीय विश्लेषकांनुसार नेहरूंनी जेव्हा सरकारी मालकीची तेल कंपनी काढायचा विचार मांडला तेव्हा त्यांच्यावर प्रस्थापित तेल कंपन्या आणि काही राजकीय वर्तुळातून तीव्र विरोधांचा सामना करावा लागला। भारताने सुरुवातीला अमेरिका आणि ब्रिटनच्या तज्ञांना विनंती केली की तुम्ही आमच्या देशात येऊन तेल कुठे सापडू शकतं का याचा शोध घ्या, पण त्या तज्ञांनी भारताची एक प्रकारे थट्टा सोडवली। त्यांनी असा अहवाल दिला, भारताची भूगर्भीय रचना पाहता इथं कच्चं तेल मिळणं तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे। तुम्ही शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा आमच्याकडून तेल विकत घेतलेलं कधीही चांगलं। ही मक्तेदारी मोडण्यासाठी नेहरूंनी त्यांचे अत्यंत विश्वासू आणि जिद्दी सहकारी केडीए मालवीय यांना खाण आणि नैसर्गिक वायू मंत्री बनवले। तेव्हा नेहरूंनी सोव्हिएत युनियन म्हणजे रशियाचा हात धरला आणि 14 ऑगस्ट 1956 रोजी नेहरूंनी ओएनजीसीची अधिकृत स्थापना केली। तिचं मुख्य काम होतं जमिनीखालून तेल शोधणे। ही संस्था स्थापन झाल्यावर सर्वात मोठी अडचण होती की आपल्याकडे तेल शोधणारी मशिनरी नव्हती। नेहरूंनी रशिया आणि रोमानियाकडून ड्रिलिंग रिग्स यंत्रसामग्री मागवली, तसेच भारतीय तरुणांना तेल उत्खननाचे शिक्षण घेण्यासाठी रशियाला पाठवलं आणि अखेर 1958 मध्ये तो चमत्कार घडला। गुजरातच्या खंभात आणि अंकलेश्वरच्या जमिनीत काळं सोनं म्हणजे कच्चं तेल प्रचंड वेगानं उसळून बाहेर आलं। ज्या जगानं भारताला नाकारलं होतं, ज्यांनी सांगितलं होतं इथे तेल नाही, त्यांचे डोळे विस्फारले। नेहरूंनी स्वतः तिथे भेट दिली आणि त्या पहिल्या तेल विहिरीचं नाव वसुधारा असं ठेवलं। यामुळे ओएनजीसी या संस्थेचा पाया भक्कम झाला। तेल तर सापडलं होतं, पण कच्च्या तेलाचं पेट्रोल डिझेल करण्यासाठी मोठ्या रिफायनरी लागत होत्या। त्या काळी भारतात बर्मा शेल आणि कल्टेक सारख्या कंपन्याच रिफायनरी करत होत्या। म्हणूनच नेहरूंनी 30 जून 1959 रोजी इंडियन ऑइल उभी केली। यातूनच पुढे 1 सप्टेंबर 1964 रोजी इंडियन ऑइल कंपनी आणि इंडियन रिफायनरीज लिमिटेड यांचे एकत्रीकरण करून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही महाकाय संस्था उभी राहिली। आणि आज भारत आपल्या गरजेच्या सुमारे 13 ते 15% कच्चे तेल स्वतःच्या जमिनीतून आणि समुद्रातून काढतो। पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आज भारत जगातील 7वा मोठा शुद्ध तेल निर्यातदार देश आहे। एकेकाळी आपल्याला हकलवून लावणाऱ्या पाश्चात्य जगाला आज भारत दरवर्षी 7 लाख कोटी रुपयाचे शुद्ध तेल विकतोय। पंडित नेहरूंनी त्या काळी दाखवलेली ती जिद्द, घेतलेले ते धाडसी निर्णय हाच आजच्या आत्मनिर्भर भारताचा खरा पाया आहे। जर नेहरूंनी तेव्हा रशियाची मदत घेतली नसती आणि अमेरिकेच्या शब्दावर विश्वास ठेवला असता तर आज आपलं चित्र कसं असतं? तुमचं उत्तर कमेंट मध्ये नक्की सांगा। ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।